आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत when rod is heated then it is elongated. पण इलॉंगेशन होतं म्हणजेच स्ट्रेन प्रोड्यूस होतो. पण आम्ही जर स्ट्रेन प्रोड्यूस होऊच दिला नाही तर मग स्ट्रेस प्रोड्यूस होईल का? का स्ट्रेसही प्रोड्यूस होणार नाही हे आपल्याला पाहायचं. म्हणजे हा जर प्रॉब्लेम आपण व्यवस्थित समजून घेतला तर JEE ला 2 चॅप्टरच्या कॉम्बिनेशनवर प्रॉब्लेम कसा तयार होऊ शकतो याची आयडिया आपल्याला येईल. दिस इज बेस्ट एक्झाम्पल ऑन द बेसिस ऑफ कॉन्सेप्ट ऑफ 2 चॅप्टर्स. दॅट इज व्हॉट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मीन्स इलास्टिसिटी अँड थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. समजा आमच्याकडे जर कधी असा एखादा रॉड आहे, त्याची काहीतरी लेंथ आहे. लेट दिस इज द रॉड, याची काहीतरी लेंथ आहे, याचं सध्याला काहीतरी टेम्परेचर पण आहे. पण आम्ही जर याला हीट दिली तर याची लेंथ वाढते हे सगळ्यांना माहिती आहे. हे काही फार मोठा तत्वज्ञानाचा विषय नाही की बॉडी इज हीटेड देन इट्स एक्सपान्शन टेक प्लेस. मग एक्सपान्शन होतं म्हणजे लेंथ वाढते. मग लेंथ जर वाढते म्हणजे डायमीटर वाढतही असेल, पण मला डायमीटरचा विषय जास्त घ्यायचा नाही, लेंथ वाढवायची. मी रॉड घेतलेला आहे तर याची लेंथ अशी होईल, लेंथ विल बी इन्क्रीज्ड. म्हणजे लेंथ किती वाढली तर अशी इतकी लेंथ वाढली, त्याला म्हणू आपण चेंज इन लेंथ. हीट दिल्यानं त्याचं टेम्परेचर वाढलं. लेट टेम्परेचर इज इन्क्रीज टू T2 किंवा त्याला म्हणू आपण टेम्परेचर चेंज इज DT. DT न टेम्परेचर वाढलं, DL ला लेंथ वाढली. म्हणजे चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन झालं. म्हणजे स्ट्रेन झाला ना प्रोड्यूस, का नाही झाला? लेंथ वाढली, स्ट्रेन प्रोड्यूस झाला म्हणजे डायमेन्शन चेंज झाले म्हणजे स्ट्रेन झालाच. आपल्याला हे माहिती आहे चेंज इन लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथला कॅपिटल एल घेतलंय म्हणून मी कॅपिटल एल इथे लिहितो. चेंज इन लेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओरिजिनल लेंथ and directly proportional to change in temperature. इक्वेशन लिहिलं आपण तर काय करतो, this is equal to coefficient of linear expansion L into dt. ही इक्वेशन आम्ही थर्मल एक्सपान्शनच्या अगदी सुरुवातीला पाहिला. दिस इज बेसिक आयडिया इन दिस चॅप्टर. पण चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ याला आम्ही काहीतरी म्हणतो. इट इज फ्रॉम इलास्टिसिटी. व्हॉट इज इट कॉल्ड? इट इज कॉल्ड लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. कोणता स्ट्रेन? लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. जर लॉन्जिट्युडनल स्ट्रेन चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ असेल तर आमचा इथे चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ आला. पण हे कुणामुळे झालं? हे तर टेम्परेचर राईज मुळे झालं, म्हणजे थर्म मुळे झालं. म्हणून याला म्हणू आपण थर्मल स्ट्रेन. काय म्हणू? थर्मल स्ट्रेन. मग तो किती होईल? तो झाला DL बाय L है ना. आणि DL तसाच तो किती आला मग आपल्यासाठी? अल्फा इंटू डेल्टा टी किंवा DT. दिस इज आवर थर्मल स्ट्रेन. पण समजा जर कधी आता ह्या रॉडला एक्सपांड व्हायचं होतं, एक्सपांड होऊ दिलं तर त्याच्यात स्ट्रेस प्रोड्यूस होईल का? एक्सपांड व्हायचं होतं त्याला आपण हिटिंग केल्यानंतर, आपण हीट दिल्यानंतर एक्सपांड व्हायचं होतं, एक्सपांड झाला. आता त्याच्यात स्ट्रेन प्रोड्यूस झाला हे कळालं, पण स्ट्रेस प्रोड्यूस झाला का? म्हणजे इंटरनल फोर्स पर युनिट एरिया वाढला का? नाही वाढला. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला मोबाईल मध्ये रील पाहायच्यात, मोबाईल जवळ आहे, मोबाईल मध्ये रील पाहायच्यात, परंतु मोबाईल जवळ असताना पेरेंट जवळ आहेत किंवा टीचर जवळ आहे. पाहता येते का? नाही पाहता येत. म्हणजे स्ट्रेस प्रोड्यूस झाला, माइंड मध्ये स्ट्रेस आला, कधी जाते टीचर, कधी जाते आई वडील, मला मोबाईल मध्ये खेळता येईल.
पण समजा टीचर नसेल आणि आई वडील नसेल, आता मोबाईल तुमच्याजवळ रील पाहायचा असेल, स्ट्रेस प्रोड्यूस होईल का? स्ट्रेस विल नॉट बी प्रोड्यूस. तसं इथे स्ट्रेस प्रोड्यूस होईल का? स्ट्रेस प्रोड्यूस होणार नाही. एकटाच आहे ना, आपण बिंदास मोबाईल काढला, खेळत बसलो मोबाईल. पण स्ट्रेस कधी तयार होतो? जर का तुम्ही आम्ही पालकांच्या शेजारी बसलो असो, म्हणजेच बंधन असेल, म्हणजेच आमचा हा रॉड आता 2 रिजिड सपोर्ट्स मध्ये बांधून ठेवलाय. काय केलं आता? 2 रिजिड सपोर्ट्स मध्ये ठेवलाय, घट्ट बिलकुल. इकडून आई, इकडून पप्पा, आणि आम्ही मध्ये. आमच्याजवळ मोबाईल, रील पाहायचे आहेत, गेम खेळायचा आहे, पण हे दोघं आम्हाला सुधरू देईना. दोघं दोन्हीकडून नजरच. काय करतं आमचं लेकरू? सिमिलरली 2 रिजिड सपोर्ट्स आहेत, रॉडला हिट केलंय, हिट इज गिवन, विल द रॉड बी इलॉंगेटेड? आता रॉडची लेंथ वाढेल का? त्याची इच्छा आहे की नाही वाढायची? इच्छा आहे वाढायची. वाढू देता येईल का? नाही वाढू देत. मग स्ट्रेस प्रोड्यूस होईल का? स्ट्रेस प्रोड्यूस होईल, कारण इच्छा आहे आणि करू देत नाही कोणी तसं, म्हणजे स्ट्रेस प्रोड्यूस होतो, म्हणजे मेंटल स्ट्रेस वाढतो. आणि तो स्ट्रेस वाढतो म्हणजेच आम्हाला यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला विचार कर. हे नाही, यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू, हा, यंग्स मॉड्युलस वाय इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. पण इथे कोणता स्ट्रेस प्रोड्यूस झाला? मेकॅनिकल स्ट्रेस का? आम्ही कोणी ओढलंय का त्याला? आम्ही कोणी दाबलंय का त्याला? नाही दाबलं. आता कोणामुळे झालं ते? हिटिंगमुळं. हिटिंगमुळं. म्हणून याला म्हणायचंय थर्मल स्ट्रेस आणि थर्मल स्ट्रेन. आणि मग या केसमध्ये विचारलं आम्हाला व्हॉट इज थर्मल स्ट्रेस, तर काय फॉर्म्युला येईल थर्मल स्ट्रेसचा? थर्मल स्ट्रेस इज इक्वल टू y इंटू थर्मल स्ट्रेन. आणि थर्मल स्ट्रेन किती आला आमचा? थर्मल स्ट्रेन किती आलाय? थर्मल स्ट्रेन किती आलाय? थर्मल स्ट्रेन किती आलाय? अल्फा इंटू डेल्टा टी. जर आम्हाला टेम्परेचर राईज दिलं, त्या रॉडच्या मटेरियलचा यंग्स मॉड्युलस दिला, तर थर्मल स्ट्रेस काढता येईल. आणि जर का समजा एरिया क्रॉस सेक्शन दिला, याचा एरिया क्रॉस सेक्शन दिला, किती फोर्सनं दाबून धरलं हे काढता येईल का? नाही समजलं? स्ट्रेस म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. तुम्ही जे आता जे लिहिलं ते म्हणजे फोर्स अपॉन एरिया लिहिलंय. वाय अल्फा डेल्टा टी. मग फोर्स किती होईल? फोर्स होईल ए वाय अल्फा डेल्टा टी, एवढा असेल फोर्स. असं जर कधी कॉन्सेप्ट या 2 चॅप्टर वरती आला तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण घेऊ एक प्रॉब्लेम टू सॉल्व्ह अँड टू अप्लाय दोज फॉर्म्युले. प्रॉब्लेम इज बिफोर यू. व्हॉट इज इट? स्टील रॉड ऑफ एरिया ए, त्याचा एरिया दिलाय, इज हेड बिटवीन 2 फिक्स्ड सपोर्ट्स. म्हणजे अशा हा आपला सपोर्ट्स, 2 फिक्स्ड सपोर्ट्स मध्ये तो रॉड आपण टाय केलाय, इट इज फिक्स्ड. त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिला आम्हाला, ए इज इक्वल टू 0.5 millimeter square. If tension in the wire is negligible and it is taut at a temperature 20 degrees Celsius, याचं सध्याचं टेम्परेचर T1 is equal to 20 degrees Celsius. Determine the tension when temperature falls to 0 degrees Celsius. आता चर्चा आपण अशी केली की टेम्परेचर वाढलं तर इलॉंगेट त्याला व्हायचं होतं.
काउंटर पार्ट मध्ये व्हाईस वर्सा पॉसिबल आहे की नाही. रॉड बांधून ठेवला किंवा वायर बांधून ठेवली की सध्याला फक्त स्ट्रेट आहे, फार ताणून नाही ओढली, बस तेवढीच लेंथ होती आणि तेवढाच रिजिड सपोर्ट मधलं डिस्टन्स आहे. जर का याचं टेम्परेचर कमी झालं तर हे कॉन्ट्रॅक्ट होईल, इलॉंगेट होईल का तेवढ्याच लेंथचा राहील. टेम्परेचर वाढलं तर इलॉंगेट होतं, टेम्परेचर कमी झाल्यावर टेम्परेचर वाढल्यानंतर इलॉंगेट होतं, टेम्परेचर कमी झाल्यावर काय होईल, आकुंचन पावणे. कॉन्ट्रॅक्ट होणे होईल का तेवढ्याच लेंथचा राहील का मोठं होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल. कॉन्ट्रॅक्ट होईल पण हे कॉन्ट्रॅक्ट होऊ देतात का, नाही होऊ देत. म्हणजे आपल्याला सकाळी झोपेतून उठा वाटत नाही, कॉन्ट्रॅक्ट व्हायचंय, रजे अंगावर घेऊन गपचूप पडायचे, आई वडील पडू देतात का, नाही. वर्गामध्ये आम्हाला कसं तरी बसायचंय, कुठे बसायचं, इकडे तिकडे पाहायचंय, पण सर पाहू देतात का, सर बोलू देतात का, नाही. जे आपल्याला करायची इच्छा असतील ते होत नाही, याचा अर्थ स्ट्रेस आलाय. आणि म्हणून या रॉडला कॉन्ट्रॅक्ट व्हायचे, होऊ देत नाही, याचा अर्थ कोणता स्ट्रेस परत तो कॉम्प्रेशनल स्ट्रेस आहे, नो डाऊट, टेन्साईल नाही, कॉम्प्रेशनल स्ट्रेस आहे, पण कुणामुळं, टेम्परेचरमुळे, म्हणून त्याला म्हणायचं थर्मल स्ट्रेस. आणि तो थर्मल स्ट्रेस, तो आम्ही फोर्स विचारले, आम्हाला टेन्शन विचारले, म्हणून आम्ही त्या फोर्सचा फॉर्म्युला वापरू. म्हणजे थर्मल स्ट्रेस इज इक्वल टू y alpha delta t, and this is here काय, फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच टेन्शन पर युनिट एरिया. म्हणजे बांधून ठेवलेलं आहे तर ते असं असं मध्ये ओढील सपोर्ट, ओढल्या जाणार नाही ती गोष्ट वेगळी, कारण सपोर्ट ओढू देत नाही, म्हणून त्याच्यात असा ताण निर्माण होईल. ताण म्हणजे टेन्शन. दिस इज इक्वल टू, हे जशाच तसं अल्फा डेल्टा टी, तुम्हाला विचारलं टेन्शन, काढा तुम्ही टेन्शन, वाय ए अल्फा डेल्टा टी, किती एरिया, 0.5 मिलीमीटर स्क्वेअर मध्ये, मिलीमीटर स्क्वेअर, इकडं सीजीएस सिस्टम मध्ये, बाकी सगळं सीजीएस सिस्टम मध्ये, आम्ही टेन्शन सीजीएस सिस्टम मध्येच काढू, म्हणून याला काय करू आम्ही सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये आणू. सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये आणायचं तर मिलीमीटर स्क्वेअरचं सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये आणायचे, 10⁻⁻². पुढे वाय, वाय किती, 2.1 इंटू 10⁻12. अल्फा 42 इंटू 10⁻⁻6. आणि चेंज इन टेम्परेचर 20 म्हणजेच 20°C. सी फ्रेंड्स, हा डेसिमल पॉइंट आपण या 0.5चा हटवू शकतो, या झिरोला सगळं, म्हणजेच 2 राहते आणि 5 राहते, म्हणजे किती झाले 10. 5 इंटू दिस 10, आणि तो 10 आणि हा 2.1 21. 21 इंटू 42 याचा प्रॉडक्ट घ्यायचा आम्हाला, दॅट इज आवर आन्सर. 21 इंटू 42, 21 इंटू 2 42, carried 4, 21 into 4 84, 84 and 4 88. आणि पॉवर किती शिल्लक राहतो, -2 +12 -10, सॉरी +10, +10 इंटू -6 only 4. This is how +4, and you can write tension as 8.82 into 10 to the power, this 4 and this 2 means 6 dynes. आणि किती न्यूटन्स विचारलं असतं तर, किती न्यूटन्स विचारलं असतं तर 10⁵ डायन्स इज इक्वल टू 1 न्यूटन. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डायन्स, म्हणजे याच्यातले 5 डायन्स गेले, 5 पॉवर राहिला 1 आणि 8.85 म्हणजेच टेन्शन इज इक्वल टू 88.2 न्यूटन्स. This will be answer of this question.
रिपीटेडली हा व्हिडिओ पाहावा, रिपीटेडली आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, असा हा प्रॉब्लेम आहे. टेक केअर. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये एक बेस्ट प्रॉब्लेम जो की नीट आणि JEE ला अतिशय कामाचा नेक्स्ट लेवलचा प्रॉब्लेम असेल. मेटल रॉड A of 25 centimeter length expands by 0.05 centimeters. आपण एक एक गोष्ट कलेक्ट करू. 0.05 सेंटीमीटर ती एक्सपांड होते, पण त्याची लेंथ किती दिली? 25 सेंटीमीटर्स. टेम्परेचर राईज 100 डिग्री सेल्सिअस आणि त्याची लेंथ इन्क्रीज झाली. कितीने इन्क्रीज झाली? तर आपण जर अशा बॉर्डर विचार केला त्यांचा, तर थोडीशी लेंथ इन्क्रीज झाली, लाईक दिस. सो दिस इज व्हॉट युअर DL suffix A is equal to 0.05 सेंटीमीटर्स. दुसऱ्या रॉडचा विचार केला तर त्याची लेंथ 40 सेंटीमीटर्स दिली. दुसरा जो रॉड आहे तो 40 सेंटीमीटरचा, 40 सेंटीमीटर्स. त्याला जर कधी हिट केलं, सो द टेम्परेचर राईज अगेन सेम, तर त्याची लेंथ इन्क्रीज झाली, थोडीशी इन्क्रीज झाली, पहिल्यापेक्षा कमी दिसते. किती ना? 0.04 ना. म्हणजे एवढी चेंज झाली की DLP इज इक्वल टू 0.04 सेंटीमीटर. असे रॉड आपण कंबाईन केले आणि त्याची टोटल लेंथ बनली 50 सेंटीमीटर. टोटल लेंथ किती, म्हणजे किती याची लेंथ घेतली आम्हाला माहित नाही. दुसरा रॉड घेतला, त्याची लेंथ किती घेतली आम्हाला माहित नाही. कमी जास्त मुद्दाम दाखवू आपण इथे. लेंथ LA आणि लेंथ LB झाली किती? LA प्लस LB इज इक्वल टू 50 सेंटीमीटर्स. हे झालं आमचं पहिलं इक्वेशन. LA प्लस LB इज इक्वल टू 50 सेंटीमीटर्स इज इक्वेशन नंबर 1. आता विचारलं काय की यालाही एवढ्या टेम्परेचरना राईज केलंय, त्याची हिटिंग दिली, तर एक्सपान्शन इज ऑफ धिस मच ओनली. व्हॉट इज द पोर्शन LA अँड LB? तो आपण जर समजा असा घेतला आता, तर DLA प्लस DLB हे नाही बरं का, हे नाही, आपण त्याला डॅश देऊ वाटल्यास. या केस मधला इज इक्वल टू 0.03. पण चेंज इन लेंथ काढायचं असेल तर आमचं ओरिजिनल टार्गेट आहे, ओरिजिनल आम्हाला माहिती आहे, चेंज इन लेंथ इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ अल्फा इंटू डेल्टा टी. चेंज इन लेंथ इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ, म्हणजे आपण ही इथे घेतली ती LA ओरिजिनल लेंथ अल्फा A इंटू चेंज इन टेम्परेचर, माहिती आपल्याला किती 50, पण त्याला सध्याला मी लिहितो डेल्टा T डॅश प्लस LB अल्फा B DT डॅश, कारण दोन्हीला आपण सेम टेम्परेचरना हिट केलंय. दिस इज इक्वल टू 0.03. Equation is according to thermal linear expansion of the matter. LA मला माहित नाही, ते तर काढायचंच आहे. LA अल्फा कुठून आणावा? हे इक्वेशन लिहिल्याबरोबर आमच्या लक्षात येतं का यार अल्फा कुठून आणू? मग त्याच्यासाठी आम्ही विचार केला पाहिजे आपल्या पहिल्या गोष्टींचा, म्हणजे का काढायचा अल्फा A, का काढायचा अल्फा B, हे अधिक हे समजून हे लिहिल्यानंतर समजतं. मग आपण पाठीमागे जाऊन अल्फा A अल्फा B येथल्या इन्फॉर्मेशन वरून निघणार आहे. काय अल्फाचा फॉर्म्युला आहे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ इंटू डेल्टा टी, असा फॉर्म्युला आहे. L2 मायनस L1 अपॉन L1 इंटू डेल्टा टी. चला अल्फा A काढू आपण. अल्फा A सांगा. चेंज इन लेंथ किती? 0.05. ओरिजिनल लेंथ किती?
तर हे सेंटीमीटर ते सेंटीमीटर म्हणजे मला युनिट चेंज करायचं काम नाही. चेंज इन टेम्परेचर 100. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन, व्हॉट इज दिस? इफ आय किंवा या व्हॅल्यूज मी डायरेक्ट इथे लिहिल्या ना तरी चालतं, किंवा तिथून कॅल्क्युलेट करून इथं आणलं तरी चालतं. कमी स्टेप्स वापरायच्या तर इथंच लिहा, नसेल तर अल्फा ए आणि अल्फा बी तिकडे सेपरेट काढा. इट इज इंडिव्हिज्युअल चॉईस. किती होईल याचा 10⁻², किंवा मी याला डायरेक्ट इथं 50 केलं तर पॉवर किती लिहिता येईल मला? -3. 0.05 चा 50 केला तर पॉवर किती लिहिता आला? -3. 25 टू जार 50. 100 चा पॉवर वरती गेल्यावर 2 इंटू 10⁻⁻5. हे झालं माझं अल्फा ए. अल्फा बी काढू सेम वे. अल्फा बी ला फॉर्म्युल्याची गरज नाही. अल्फा बी एक्सटेन्शन किती? म्हणजेच 4 इंटू 10⁻⁻2 है ना, -2. लेंथ किती? 40. आणि हे परत 100. फ्रेंड्स याचा एक झिरो, याचे 2 झिरो, पॉवर किती? 10⁻3. वरती जाऊन -5 आणि 4 4 कॅन्सल झालं, 10⁻⁻5. पर डिग्री सेल्सिअस त्यांची युनिट येतील. ह्या व्हॅल्यूज इथं ठेवू आणि कॅल्क्युलेशन करू. एल अल्फा ए किती? अल्फा ए किती? 2 इंटू 10⁻⁻5. चेंज इन टेम्परेचर 50 प्लस एल बी अल्फा बी 10⁻⁻5. चेंज इन टेम्परेचर 50. आणि हे किती आलं? 0.03. पॉवर आपण कॉमन घेऊ शकतो का? 10⁻⁻5 कॉमन घेऊ, इव्हन 50 सुद्धा कॉमन घेऊन तिकडे डिव्हिजन मध्ये नेऊ. ट्वाइस एल ए प्लस एल बी इज इक्वल टू, याला मी लिहितो 3 इंटू 10⁻⁻2 डिवायडेड बाय हे 50 इंटू 10⁻⁻5. हे -5 जर मी वरती नेले तर +5 होतील, आणि +5 - 2 +3 म्हणजे 3000 डिवायडेड बाय 50. एक झिरो कॅन्सल, 5 6 जा 30 आणि एक झिरो. हेन्स 2LA प्लस LB इज इक्वल टू LA प्लस LB इज इक्वल टू इज दिस. म्हणजे आपल्याला फक्त दोन गोष्टीचा विचार करायचा. इक्वेशन माझ्याजवळ आता काय? LA प्लस LB इज इक्वल टू 50. ट्वाइस LA प्लस LB इज इक्वल टू 60. फ्रेंड्स एक तर तुम्ही सबट्रॅक्शन करा, तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल. सबट्रॅक्ट दिस फ्रॉम दिस, म्हणजे हे इक्वेशन या इक्वेशन मधून सबट्रॅक्ट करा. ट्वाइस LA मायनस LA हे तर कॅन्सल झालं, इज इक्वल टू 10. हाऊ मच? LA इज इक्वल टू 10 सेंटीमीटर्स. आणि LA जर कधी म्हणजे ए रॉडची लेंथ भेटली 10 सेंटीमीटर्स, तर बी रॉडची लेंथ किती? Yes, it is. Therefore, 10 plus length of B rod is equal to 50. म्हणजे LB is equal to, this is how our answers. मस्त प्रॉब्लेम आहे. तुम्ही परत परत तो प्रॉब्लेम बघू शकता, म्हणजे नीट आणि JEE ला प्रॉब्लेम्स कसे येतात याचा अंदाज नक्की येईल.